जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मंडळी, आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला 41 आणि 42 आणि एखाद्या वेळेस 43 पण म्हणजे 3 श्लोक आपण बघणार आहोत. तर आपण बघूया श्रीमद भगवद्गीतेतला 41, 42 आणि 43 हे 3 श्लोक. घेऊया आपण 41वा श्लोक. अधर्माभि भवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलश्रियः अधर्माभि भवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलश्रियः अधर्माभि भवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलश्रियः. स्त्रीषु दृष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. स्त्रीषु दृष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अधर्माभि भवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलश्रियः. बघा, 4 अक्षर जर आपण घेतले तर बरोबर आपल्याला फोड करता येते त्याची. स्त्रीषु दृष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. खालचा श्लोक घेऊ 42वा. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च. खालची ओळ. पतन्ति पितरो हेषां. पतन्ति पितरो हेषां. लुप्त पिण्डोदक क्रियाः. लुप्त पिण्डोदक क्रियाः. तिसरा घेऊ आपण त्याच्यातला 43वा. दोषैरेतै कुलघ्नानां वर्णसंकरकारकै. दोषैरेतै कुलघ्नानां वर्णसंकरकारकै. उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वतः. उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वतः. उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वतः. आपण हे 3 आणि पहिले 2 असे आपण 5 श्लोक पुन्हा एकदा रिपीट करून घेऊ आणि मग थोडासा अर्थ बघू. 39 पासून घेऊ आपण.
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मः सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्स्न मधर्मोऽभिभवत्युत अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुषन्ति कुलश्रियः स्त्रीषु दृष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिण्डोदकक्रियः दोषैरेतैकुलज्ञानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वतः तह म्हटले माफ करा शाश्वतः तर असे आपण आज 43 श्लोक कंप्लीट केले. आपण मागच्या वेळेस बघितलं की आपण भगवद्गीतेतून आपल्याला काय काय शिकायला मिळतं. तर त्याचं असं आहे की आपण आता पहिला अध्याय घेतो आहोत. त्या पहिल्या अध्यायाचं नावच अर्जुन विषाद योग आहे. अर्जुनाला विषाद झाला. आपण त्या अर्थासहित बघत आलो. सगळं मागचं मी पण आणखी पुढं घेणार नाही. पण आपण अर्जुनाला विषाद झालेला बघितला आणि त्याने हत्यार टाकून दिलं आणि तो श्रीकृष्णाशी वाद नाही म्हणता येणार त्याला, पण त्याच्या मनात द्वंद्व परिस्थिती निर्माण झाली. आणि ती द्वंद्व परिस्थिती अशी निर्माण झाली की त्याला वाटू लागलं की हे तर माझे सगळे सोयरे आप्त नातेवाईक, यांना मारायचं आणि मग मी सत्ता उपभोगायची, त्याचा मला काहीच उपयोग नाही. असं म्हणून तो भगवान श्रीकृष्णाला सांगून राहिला की यांना सगळ्यांना मारून जर मला हे राजवैभव प्राप्त होणार असेल तर हे मी का उपभोगू, त्यापेक्षा मी मरण केलेलं मी मेलेलं पत्करलं ना म्हणे. एवढे सगळे मरण्यापेक्षा मी एकटा मरतो. असं त्याने श्रीकृष्णाशी संवाद साधायला सुरुवात केली. म्हणजे प्रश्नही विचारला आहे श्रीकृष्णाला की यांना सगळ्यांना मारून राज्य उपभोगायचं, मग त्याचा उपयोग काय. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगायला सुरुवात केली. म्हणजे त्या अध्यायाचं नावच अर्जुन विषाद योग आहे की अर्जुनाला विषाद झाला होता. विषाद म्हणजे रुदन आणि रुदन म्हणजे रडणे. थोडक्यात म्हणजे आपण जे रडतो ते सामान्य माणसाचं रडणं असतं आणि अर्जुनाचं रडणं जे होतं तर ते विषाद होता. म्हणजे तो रडायला नाही लागला खरं मरं, पण त्याला तो विषाद झाला. म्हणजे मनापासून त्याला तो खेद उत्पन्न झाला होता आणि म्हणून तो भगवान श्रीकृष्णाला सांगत होता की मी लढणार नाही. आणि त्याच्यानंतर त्याने ते लढण्याचे परिणाम पण सांगितले भगवंताला की मी जर लढलो तर हे सगळे मरतील, यांच्या सगळ्यांच्या स्त्रिया विधवा होतील आणि मग ते सगळ्यांच्या स्त्रिया विधवा झाल्याच्या नंतर मग सगळ्या कुळामध्ये भ्रष्टाचार होईल, कुळामध्ये हाहाकार माजेल, मग त्या स्त्रिया दुसऱ्यांकडे जातील आणि मग त्यांच्यापासून जी मुलं निर्माण होतील त्या विधवा स्त्रियांपासून दुसऱ्याकडे गेल्यावर, तर आपण आता आजच्या काळात आपल्याला ती माहिती आहे काय म्हणतात त्याला म्हणून, पण त्याने त्यावेळेस भाषा वापरली की वर्णसंकर. म्हणजे जे आपले स्वतःचे असतात ते आपले असतात. आणि म्हणजे थोडक्यात त्याला काय सांगायचं आहे आणि मला काय सांगायचं हे तुम्ही समजू शकता. तर त्यांनी वर्णसंकर हा शब्द उच्चारला अर्जुनाने की मुलं कशी निर्माण होतील, म्हणले पुढची संतती कशी निर्माण होईल, तर ती वर्णसंकर निर्माण होईल. आणि ती जेव्हा वर्णसंकर निर्माण होईल तर कुळाचार कोणी मानणार नाही, कुळाचार कोणी करणार नाही. पितृ श्राद्ध हे जे असतात हे कोणी घालणार नाही, श्राद्धाचे पिंडदान कोणी करणार नाही. म्हणजे इतकी सगळी परिस्थिती त्यापासून जर निर्माण होत असेल तर मग मी युद्ध करणारच नाही ना, मग मी युद्ध करतच नाही.
आणि मग तिथं मग भगवंताने त्याला त्याचा विषाद दूर करून तिथून पुढं त्याला सांख्ययोग सांगितला. म्हणजे अजून आपला पहिला अध्याय संपला नाही, पण देवाला इतके सगळे योग त्याला सांगावे लागले आणि ते सगळे योग त्याला सांगताना हे आपल्यापर्यंत आले. जे आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे की कसं वागलं पाहिजे, जीवनात कसं जीवन जगलं पाहिजे, जीवन कसे जगायचं हे गीता शिकवते. म्हणून आपण ती श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत. आणि मग तिथून पुढं भगवंतानी त्याला झालेला विषाद आणि समजून सांगण्याची भगवंताची पद्धत आणि मग कसं कसं देवाने त्याला समजून सांगितलं हेच आता इथून पुढं आपण बघणार आहे. दुसरा अध्याय म्हणजे आपण सांख्ययोग बघणार आहे. सांख्ययोग म्हणजे बुद्धी कशी असली पाहिजे, बुद्धी कशी असावी माणसाची, तर हे भगवंताने त्याला त्या दुसऱ्या अध्यायामध्ये पण समजून सांगितलं. म्हणजे याची बुद्धी स्थिर नव्हती, याची बुद्धी अचल नव्हती, त्याची बुद्धी चलाचल झाली होती पहिल्याच अध्यायामध्ये, की त्याने सगळं सोडून दिलं होतं, हात्यावर टाकून दिलं होतं आणि तो लढणार नाही म्हणून म्हणत होता. तर मग ती बुद्धी कशी ठेवायची हे भगवंत त्याला पण आणखीन दुसऱ्या अध्यायात सांगतात. खूप खूप काही गीतेमध्ये शिकायसारखं आहे. मग बुद्धी कशी पाहिजे, मग ती बुद्धी तशी असल्याच्या नंतर मग कर्म कसं पाहिजे, मग तिसरा योग कर्मयोग, असं हे भगवंताने सगळे योग त्याला समजून सांगितले. हे कर्म कसं असलं पाहिजे, कर्मापासून संन्यास कसा घेतला गेला पाहिजे, हे जे आहे ते सगळं भगवंतानी त्या गीतेमधून अर्जुनाकरवी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून आपण ती श्रीमद भगवद्गीता शिकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यातल्या प्रश्नांची म्हणजे जे काही आपल्याला प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं आपण त्याच्यामध्ये आता शोधणार आहोत. आपण मागच्या वेळेस बघितलं की जर असा विषाद झाला, अशी जर परिस्थिती आली, असं जर संकट आपल्यापुढं उभं राहिलं तर आपण काय करणार? आपण पण तेच करणार जे अर्जुनाने केलं होतं, की सगळे माझेच आहेत आणि मला ज्यांच्याशी लढायचं ते पण माझेच आहेत, आपलेच आहेत, परके कोणीच नाही त्याच्यामध्ये. मग काय करायचं नेमकं? तर तिथं देवाने त्याला सांगितलं आहे की तुझा जो धर्म आहे तो धर्म पहिले सांभाळ. म्हणून ते धर्म सांभाळायला सांगितला. म्हणून तिथून अर्जुन विषाद योगापासून भगवंताने गीता सांगायला सुरुवात केली अर्जुनाला. आणि ती गीता आपल्यापर्यंत आली आणि आपण तिचे म्हणजे आपण गीता वाचायला अधिकारी झालोत, हे आपलं महत्भाग्य आहे. आणि हे आपलं जे भाग्य आहे तर ते असं आणखीन उजळण्यासाठी आपण श्रीमद भगवद्गीता ही शिकत आहोत. श्रीमद भगवद्गीता शिकायची आणि आपल्याला त्याच्यातले आपल्याला जे प्रश्न पडलेले आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं गीतेमध्ये आहे, पण आपल्याला शिकल्याशिवाय काहीच सापडणार नाही. म्हणून आपल्याला ती शिकायची आहे. तर आपण आज 43व्या श्लोकापर्यंत घेतला पहिला अध्याय. आणखी आता आपले 4 श्लोक राहिलेले आहेत. आपण ते पुढच्या वेळेस बघू आणि तिथून पुढं मग देवाने बुद्धी कशी वापरायची आणि बुद्धी कशी स्थिर असली पाहिजे, स्थिरमती कसं असलं पाहिजे माणसानं, तर ते देवाने तिथं सांगितलं आहे दुसऱ्या अध्यायात. मग आपण हा झाला की लगेच पुन्हा दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यातून पण शिकणार आहोत. प्रत्येक अध्यायामध्ये शिकायसारखं आहे. प्रत्येक अध्यायामध्ये म्हणजे एकच जो शब्द आहे तो एकच शब्दाची खूप मोठी व्याख्या त्या गीतेमध्ये झालेली आहे भगवंताच्या तोंडून, आणि ती आपल्याला ऐकता आली पाहिजे आणि ऐकली तर समजली पण पाहिजे. म्हणून आपण श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत. आणि आज आपण पुढच्या वेळेस आपण तिची म्हणजे पहिल्या अध्यायाचं आपण समापन करून टाकू आणि दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करू. तर आपण सगळ्यांनी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट पण करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. एक लक्षात येतं आहे की सबस्क्राईब कोणी करत नाही आहे, तर सबस्क्राईब नक्की करा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर पण करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की पांडुरंग अष्टक आणखी काही दुसरे काही अष्टकं वगैरे असले तर ते पण आपण शिकूयात. कोणाला शिकायची इच्छा असली तर कमेंट करा. तर कमेंट कोणाच्याच आल्या नाही, त्याच्यामुळं आपण ते आता सध्या स्थगित ठेवलं आहे. आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्यायच आता आपण पुढं कंटिन्यू करणार आहोत. तर त्याच्यासाठी सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांनी कमेंट पण करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब पण करा. कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.